नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण एक साधी सोपी स्वादिष्ट रेसिपी बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरू करू। आजची जी रेसिपी आहे साधी सोपी आणि घरामध्ये जे अवेलेबल असतील त्याच भाज्यांपासून मी साधंसं असं खिचडी बनवणार आहे। कोणताही मसाला न वापरता आजची खिचडी आहे। त्यासाठी इथे मी 2 वाटी बारीकसं तांदूळ घेतले, तुम्ही कोणतेही घेऊ शकता। अर्धी वाटी असं मुगाची डाळ घेतलंय, अर्धी वाटी मसुरीची डाळ घेतलंय। आता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं। धुवून घेतल्यानंतर आता मी ही खिचडी कुकरमध्ये बनवणार आहे। त्यासाठी इथे मी कुकरमध्ये तेल घातलेलं आहे। 1 चमचा मोहरी घालायचा आणि 1 चमचा जिरे घालायचं। 2 मीडियम साइजचे कांदे घेतलेले ते घालायचं। थोडंसं परतून घ्यायचं। यानंतर 3 ते 4 हिरवे मिरची घेतलेले कट करून आणि लसूण अद्रक असं जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता ह्याला थोडंसं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं। हे परतून घेतल्यानंतर 2 मीडियम साइजचे टोमॅटो घातलेले आहे, 3 मीडियम साइजचे बटाटे मोठे मोठे कट करून घेतलेले आहे। हे सगळं घातल्यानंतर ह्याला फिरवत थोडंसं परतून घ्यायचं आणि 1 ते 2 मिनिटं तेलामध्येच वाफवून घ्यायचं। कढीपत्ता घालायचा। आता ह्याला 1 ते 2 मिनिट तेलामध्येच परतून घेतलेला आहे। अगदी छोट्या चमच्याने अर्धा चमचा असा हळद घातलेला आहे। चवीनुसार लाल तिखट घालायचं। या अगोदर आपण हिरवी मिरची घातलेला आहे। थोडंसं लाल तिखटामुळे जरा चवीला खूप छान लागतं। असं बारीक चमच्याने मी 2 चमचे असं लाल तिखट घातले। चवीनुसार मीठ घालायचं। आता ह्याला थोडंसं फिरवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। जे आपण डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहे ते घालायचं। हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर साधारण 1 मिनिट असं झाकण झाकून थोडंसं वाफ आणू द्यायची। ह्याला खमंगपणा येतो। यामुळं ज्या वाटीने मी तांदूळ किंवा डाळ घेतलेलं आहे त्याच वाटीने आता मी इथं पाणी वापरणार आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची। या वाटीने मी 2 वाटी असं तांदूळ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी असं डाळ घेतलेलं आहे। 3 वाटी असं हे झालेलं होतं। 6 वाटी असं पाणी घेतलेलं। खूप जास्त पाणी नाही घालायचं। पाणी घातल्यानंतर आता ह्याला छानसं एक उकळी येऊ द्यायची आहे कुकरमध्ये। असं लगेच झाकण नाही लावायचं। इथे मी 1 चमचा असं साजूक तूप घातलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार ह्याला स्किपही करू शकता। तुपाला आवडत असेल तर घालायचं, नाही तर नाही। आता उकळी आल्यानंतर थोडंसं फिरवून घ्यायचं आणि झाकण लावून घ्यायचं। झाकण लावून घेतल्यानंतर साधारण 1 ते 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या, जास्तीच्या शिट्ट्या होऊ द्यायचं नाही। आता कुकरचे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस बंद करून थोडंसं वाफेपर्यंत आता कोशिंबीर बनवणार आहे। त्यासाठी तर मी 1 वाटी असं दही घेतलं आहे। दह्याला असं थोडंसं फेटून घ्यायचं आणि अर्धी वाटी असं पाणी घालायचं। अगदी थोड्या प्रमाणात बनवणार आहे।
दही फेटून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घातले आणि थोडीशी कोथिंबीर, 1 मीडियम साईजचा कांदा आणि अर्धी असं काकडी घेतलेलं आहे, खिसून घेतलेलं आहे. बारीक 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. 1 असं टोमॅटो घेतलेलं आहे, बारीकसर ह्याला कट करून घेतलेलं आहे. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून. हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. या खिचडीसोबत हे कोशिंबीर खूपच छान लागतं. तुम्ही नक्की करून बघा. आजची रेसिपी साधी व सोपी, कोणताही मसाला न वापरता आजची रेसिपी आहे. आता हे कोशिंबीर रेडी झालेली आहे. कुकरमधला भातही वाफलं गेलं आहे. मस्त असं साधी सोपी स्वादिष्ट असं खिचडी झालेली आहे. चला मग, आजची रेसिपी रेडी झालेली आहे. खिचडी, त्यासोबत कोशिंबीर, त्यासोबत आणि थोडेसे पापड तळून घेतलेले आहे. एकदम छान सुटसुटीत आणि कमी भाज्या वापरून आणि कोणताही मसाला न वापरता आजची खिचडी रेडी झालेली आहे. चवीला तर अप्रतिम लागतं. मग चला मग, पुढे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद.